मला वाटतं लिस्ट सगळी झाली कंप्लीट. ठीक आहे अश्विनी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याबद्दल नमिताला अजिबात कळता कामा नये. टॉप सिक्रेट आहे. एकदम सिक्रेट. ती मला लिस्ट देतेस, मी आता ऑनलाईन ऑर्डर करून टाकतो. मात्र टॉप सिक्रेट विसरायचं नाही. ओके. मीरा, येस. हॅलो, मी डॉक्टर मीरा बोलते. नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. बोला. पलाशनी गेल्या आठवड्यातल्या सगळ्या डेट्स कॅन्सल करायला लावल्या आणि एकही शूटिंग अटेंड केलं नाही असं म्हणालीस तू. हो, पण ही फॅक्ट आहे. नाही, त्याविषयी शंका घेत नाही आहे मी. तू म्हणतेस तर ते खरंच असणार, कारण गेले काही दिवस तो खूप जास्त डिस्टर्ब्ड आहे. मला असं वाटलं की कदाचित तुला कारण माहीत असेल. आय एम सॉरी, पण पलाशच्या पर्सनल आयुष्यात मला तिळमात्रही रस नाही. नाही, पण त्याच्या पर्सनल गोष्टींमुळे त्याच्या प्रोफेशनवर जर काही परिणाम होत असेल तर ते इश्यू सॉर्ट आउट करणं हे त्याची मॅनेजर म्हणून तुझं काम आहे ना. आय एम सो सॉरी, बट दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. पलाशचे जे काही पर्सनल इश्यूज आहेत ते त्याने त्याचे सॉर्ट आउट करावेत. फार फार तर त्याने किंवा तुम्ही, म्हणजे व्हॉट एव्हर, आय डोंट नो, पण मी नक्कीच नाही. नाही, मला असं वाटत होतं की इट्स ओके, थँक्यू. कोणाचा फोन होता? अरे, हॉस्पिटलमधून. पण मला खूप एक्साइटमेंट वाटते मा. मी खूप पद्धतीचे डोहाळ जेवण ऐकलेत. चांदण्यातलं डोहाळ जेवण, तलावाकाठचं डोहाळ जेवण, अगदी गच्चीतलं सुद्धा. पण मा, आपण आपलं घरातल्या घरात छोटंसंच करूया. हो हो, मी गुरुजींशी लगेच फोनवर बोलून ठेवते. हां, मग त्यांनी सांगितलेला दिवस ठरवू. हो, मग तयारीला पण लागता येईल तसं. चालेल. आणि मा, सॉरी, मला माहिती आहे तुम्ही मीटिंगमध्ये आहात, पण तरी मी एवढी एक्साइट झाले ना. सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू. ठेवते फोन. ताराबाई, खूप दिवसांनी आपण आपल्या घरात एक छानसा प्रसंग साजरा करणार आहोत. ताई, तुमची हौस आहे ना? आहे ना तुमची हौस? मग होऊनच जाऊ द्या. असा बार उडवते बघा, तुम्ही म्हणाल तो पदार्थ करीन बघा. ताराबाई, आशूचं डोहाळ जेवण आहे माझ्या. अहो, तुम्ही काय आता आशूसाठी तुम्ही 3 महिने चहा सोडलात ना? 3 कसले 6 महिने. आता 3 महिन्यानंतर पिणार तुम्ही. मग आता तुम्हाला जे जे खाऊसं वाटेल ते समजा तुमच्या आवडीचं पदार्थ करणार बघा. हो, मलाही जे खायला आवडतं ते सगळं करा तुम्ही. अग्निदिव्याचे गोगटे आले होते आज घरी. घरी? हो, घरी? मला वाटतं मी हो असं म्हणालेलं ऐकलंस तू पलाश? घरी यायची काय गरज होती?
म्हणजे ते कशासाठी आले होते याची कल्पना आहे तुला? हां, आय मीन कामाच्या बाबतीत तू असा कधीच वागत नाहीस पलाश. का नाही गेलास तू त्यांच्या शूटिंगला? तुला कल्पना नाही ग ह्या लोकांची. हे वेळेवर पेमेंट देत नाही. 9 to 10 शिफ्टमध्ये 10 वाजता कधीही पॅकअप करत नाही. रोज लेट, काही सबबी सांगतात. पलाश एक मिनिट, माझ्यासमोर ऍक्टिंग करता येत नाही तुला. तुला चांगलं माहितीये गोगटे जे काही बोलत होते ते सगळं खरं होतं. त्यांचं इतकं नुकसान होतंय तुझ्यामुळे. का वागतोयस तू असं? अरे अग्निदिव्य सिरियल मिळायला पाहिजे असं म्हणायचंस तू. भरभरून बोलायचंस त्यांच्याविषयी. अचानक वाईट झाले ते. पलाश, गेले काही दिवस मी तुला विचारतेय, काय प्रॉब्लेम आहे? त्या कायचं उत्तर देणं तर सोडच, प्रॉब्लेमच नाहीये असं म्हणतोयस तू. दिस इज रिअली सॅड. खरं खुरं तर सोडच, आपल्यात ओढून ताणून सुद्धा कम्युनिकेशन उरलेलं नाही. प्रॉब्लेम तर आहे मीरा. हे बघ, तू काळजी करू नको. आय विल हँडल. पण तू थोडीशी वाट बघ ना. पलाश, मी कितीही वाट बघायला तयार आहे. जेन्युइन कम्युनिकेशनसाठी मी कितीही वाट बघायला तयार आहे. अरे पण प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. ती निघून गेली की मग मी बघतो. कोण आलंय? एक्सक्यूज मी. जान्हवी, मी घरी पेशंट्स बघत नाही. तू अपॉइंटमेंट घेऊन हॉस्पिटलमध्ये ये. मला जे सांगायचे ते तिथे नाही सांगता येणार. मला अबॉर्शन करायचंय. एकतर ती वेळ आता निघून गेली. दुसरं म्हणजे मी अबॉर्शन्स करत नाही. आणि तिसरं, हे बोलण्याची ही जागा नाही. हे माझं घर आहे. मला तुझ्याशी बोलायला आत्ता अजिबात वेळ नाहीये. दिस इज माय पर्सनल लाईफ. सो डॉक्टर मीरा, आता तुमचं आणि माझं प्रायव्हेट लाईफ एकच झालंय. व्हॉट डू यू मीन? मला असं वाटतं जान्हवी की तुझ्या एकंदर सिच्युएशनमुळे तुझ्यावर स्ट्रेस आलाय खूप. राईट? टेक माय ॲडवाईस. तू सरळ पोलिसात जा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल कर. ज्याने तुला फसवलंय ना त्याचा गळा धर तू. पलाशच्या ओळखीचे काही ऑफिसर्स आहेत. हे विल हेल्प यू आउट. हां पलाश? नाही,
पलाश पुरंदरे मला काहीही मदत करू शकत नाही. का? कारण माझ्या प्रेग्नन्सीला तेच जबाबदार आहेत. माझ्या मुलाचा बेजबाबदार बाप पलाश पुरंदरे. अगं मालू, टेन्शनच आलं होतं ग मला. तुला उशीर झाला असता तर. अगं क्लास उशिरा सुटला आहेस आणि आई पण माझ्या येण्या जाण्यावर लक्ष ठेवून असते सध्या. भीती वाटते मला खूप. ए मालू, मालू काळजी करू नकोस. अगं सगळं ठीक होईल. तू जरा मोठी झालीस ना, या सगळ्या गोष्टींचे अर्थ तुला कळतील. पण तोपर्यंत एक काम करायचं, या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही. तुझा अभ्यास सुरू आहे ना, त्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. तुझा नंबर खाली आलेला मला चालणार नाही, कळलं? तू खूप टेन्शनमध्ये असेल ना. थोडीच. पण तू टेन्शनमध्ये आहे हे तुझ्या आत्तूला कळलं ना, तर तिला आणखी त्रास होईल. कळतंय ना तुला मी काय म्हणते ते? हो. गुड. हे घे. हे बघ, हे पैसे घे. घे, लागते असू दे. मला सांग, बाबांची तब्येत कशी आहे आता? बाबांची तब्येत कशी आहे? बरी आहे आता. पण सारखं प्रधान काकांना भेटायला जाऊया असं म्हणतात आईला. बाबांना आभार मानायचे आहेत त्यांचे. मला भीती वाटते खूप. नाही, काळजी करू नकोस. मी आशूला पण सांगेन काळजी घ्यायला. हा, पण तू उगाच ते निघत असेल तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि या विषयावर काही बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. अगदीच फार वाटलं तर मला फोन कर, आशूला नाही. हो. येते लक्षात? काळजी घे. बरं, तू आता घरी चालली आहेस का? चल, मी तुला ड्रॉप करते. बस. झालं तुझं गरळ ओकून? तुला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं असेल तर तू ताबडतोब निघू शकतेस. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो असं वागणं शक्यच नाही. अहो, पण एक शब्दही बोलू नकोस. आणि अर्थातच माझ्याकडे ट्रीटमेंटला येण्याचीही गरज नाही.
जस्ट गेट लॉस्ट, नाहीतर मला तुला घराबाहेर काढावं लागेल. हे पलाशचं सॉरी, हे पलाश पुरंदरेंचं नाही, माझं घर आहे. आणि तू इथून ताबडतोब जातीयस. ठीक आहे. तुमच्यासारख्या मूर्ख बायकांच्या अतिविश्वासामुळेच पलाश सारख्या पुरुषांचं फावते. मला वाटलं होतं किमान एक स्त्री म्हणून तरी तुम्ही मला आधार द्या. जान्हवी, ही लढाई आहे आणि ती ज्याची त्यालाच लढावी लागते. आणि मी मूर्ख आहे की शहाणी हे समजून घेण्यासाठी तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाही मला. नाव गो. मालिका, रोज विचारते मी तुला, क्लासमध्ये यायला उशीर का होतो तुला? थातूर मातूर उत्तर नकोयत. जे काय खरं कारण असेल ना ते कळलं पाहिजे मला, कळलंय? अंजू, काय कशाला ओरडतेस तिला? अगं होतं थोडं पुढे मागे, मित्रमैत्रिणी असतात, गप्पा होतात, व्हायचाच थोडा उशीर. म्हणजे एकदम ना त्या जुन्या काळातल्या पंतोजींसारखं बोलतीस. यांची थेरा बघितलं ना की वाटतं तसंच वागायला पाहिजे, तरच वटणीवर येतील. आणि एकटी नव्हती ती, किटी होती बरोबर तिच्या. काय होती ना किटी बरोबर? का आता का ततपोप चाललंय तुझं? काय दोघी बाहेरच्या बाहेर काय ठरवत असता ग? आणि ती किटी इथपर्यंत सोडायला आली होती नेला, मग 2 मिनिटं घरात येता येत नाही तिला? एवढी काय कामं लागून गेले तिला? अंजू, काय कशा स्वरात बोलतेस तू तिच्याशी? आणि आत्ताच म्हणाली होतीस ना तू की किटी चांगली मुलगी आहे, आपल्याला खूप भावनिक आधार दिला तिने म्हणून. झाला असेल उशीर, तिला गेली बाहेरच्या बाहेर. यात काय गजब करायचं एवढा? नाही झाला ना, भावनिक आधार झाला. चांगली सुद्धा आहे मुलगी ती, पण हिने तिच्या नादी लागून ना दारू ढोसायला नकोय आणि सिगरेटी तर अजिबातच फुंकायला नकोय. अंजू, कुठून कुठे जातेस तू? कुठनं कुठे जाते ना बरोबर कळेल तुम्हाला. काय तुम्ही का मूग गळून उभ्या?
देवाने तोंड दिलं ना, मग बोला की घडाघडा. हे पैसे दिले होते. देवधर, तुमच्या बहिणीने पैसे पाठवलेत किटी करवी तुमच्या मुलीकडे तुमच्यासाठी. पण एक साधा फोन नाही करता आला तिला की बहिणी मला हा प्रॉब्लेम आहे म्हणून मी नाही येऊ शकते, पण मी पैसे पाठवू शकते, किटी बरोबर पाठवू का? ह्याला रीत म्हणतात देवधर, ह्याला रीत म्हणतात. आणि तुम्ही मारे मला कृतज्ञता आणि मिंदेपणाविषयी सांगत होतात. देणाऱ्याने आपलेपणाच्या भावनेने पैसे दिलेले असतील ना की कृतज्ञता मनात आपोआप उमटते. हे असे हसते पर हसते पैसे पाठवलेले असतील ना तर कृतज्ञता नाही वाटत, मिंधेपणाच वाटतो, लाचारीच वाटते आणि भीकच वाटते. म्हणजे आपण भिकाराला कसे पैसे टाकतो निघून जातो ना, तसं वाटतंय हे. ठरवा आता पैसे घ्यायचे का नाही घ्यायचे.